स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना याची काय सध्या स्थिती आहे, मुंबई आझाद मैदान येथील काय स्थिती आहे, सोबतच यांची जे भेटी आहे चाकूरकर साहेब, तुकाराम बाबा यांचं स्वतःचं मत काय आहे आणि आपलं सुद्धा मत काय आहे यावर आपण बोलणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे सध्या परिस्थिती काय चाललेली आहे। आझाद मैदानावरती 3 तारखेपासून जो आंदोलन चाललेला आहे, बेमुदत आंदोलन चाललेलं आहे, या आंदोलनाची दखल अजूनपर्यंत शासनाने घेतलेली नाही। भेटीसाठी यांना बोलवलं असतात, भेटीला गेल्यानंतरही ज्या चर्चा झालेल्या आहेत त्यात काहीच निष्पन्न झालेला नाही, हे आपल्या सर्वांना माहीत आहे। विद्यार्थ्यांचेही काही मत आहेत, विद्यार्थीही स्वतः सांगत असतात, स्वतः मेसेज करत असतात आणि कमेंट्स करत असतात की चाकूरकर साहेब एकटे गेलेले आहेत तर ते मॅनेज तर झाले नाही ना। काही विद्यार्थी बोलत आहेत की तुकाराम बाबा आहेत, त्यांना तुकाराम बाबांना सोबत घ्या, कारण हरिभाऊ राठोड आहेत, अनुप कुमार सर आहेत, या सर्वांनी जर एकत्र जाऊन जर लढा दिला तर यात नक्कीच आपल्याला न्याय मिळणार आहे। परंतु या बाबी अशा का होत आहेत, याच्या मागचं कारण काय आहे, म्हणजे एकत्र का येत नाही, हे याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। कारण न्याय हे मिळणं हे सर्वांच्या मताचं आहे, सर्वांना वाटते की न्याय मिळाला पाहिजे, आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा वाटतं। कारण आपण जरी घरी बसून काम करत असलो तरी पण आपल्याला हे वाटत असते, कारण प्रत्येक जण त्या ठिकाणी जाणं शक्य नसते, काही स्वतःच्या वैयक्तिक काही बाबी असतात, त्यामुळे विद्यार्थी त्या ठिकाणी, प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही। चाकूरकर साहेब एकटे लढा देत आहेत, परंतु त्यांना पाहिजे तसा उत्तम प्रतिसाद किंवा प्रतिसाद मिळत नाही। गेल्या 3 ते 4 दिवसापूर्वी आपल्याला माहिती आहे की आपले सर्व प्रशिक्षणार्थी आपले त्या ठिकाणी होते आणि त्यांना लढा देण्यासाठी संपूर्ण विद्यार्थी युवा प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी उतरले होते, परंतु 2 ते 3 दिवस त्या ठिकाणी विद्यार्थी थांबलेत आणि त्यानंतर मात्र गर्दी जी होती ती गर्दी सर्व ओसरत गेली। आज अशी परिस्थिती आहे, तुम्ही स्वतः लाईव्ह पाहत असाल, कोणत्याही चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह पाहत असाल किंवा कोणीतरी विद्यार्थी त्या ठिकाणी ग्रुपला फोटो टाकत असेल तर तुम्हाला किती विद्यार्थी आहेत हे मात्र मान्य करावं लागेल आणि याच्या मागची कारणं आपण स्वतः प्रशिक्षणार्थींना शोधायला पाहिजे, कारण ही वास्तव आहे विद्यार्थी मित्रांनो, हे मान्य करावं लागेल। चाकूरकर साहेबांचा हा प्रश्न जरी असला, आपल्या सर्वांचा जरी प्रश्न असला तरी ते लढा देत आहे, तर त्यांना साथ द्यायला तरी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं आहे। पण काही विद्यार्थ्यांचे सुद्धा प्रश्न असतात आणि त्यामुळे ते त्या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही। दोन्ही बाजू महत्वाची आहेत। मग आता पुढे काय होणार आहे अजून कोणालाही सांगता येणार नाही, कारण जयंत पाटलांनी जी भूमिका मांडली ती उत्तम प्रकारे त्यांनी भूमिका मांडलेली होती आणि या भूमिकेवरती आपण सर्वजण समाधानी आहात असं मला वाटते। कारण ते विरोधी पक्षनेते विरोधात जरी असले तरी पण त्यांनी मांडलेली जी भूमिका आहे, त्यांनी दिलेली भेट आहे, सोबतच नाना पटोले यांनी दिलेली भेट आहे, म्हणजे जेवढे विरोधात असणारे आमदार आहेत त्यांनी सर्वांनी त्या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि यांनी सभागृहामध्ये प्रश्न मांडलेला आहे, परंतु त्यावरती ना उपमुख्यमंत्री बोललेले आहेत, ना मुख्यमंत्री बोललेले आहेत, ना दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार बोललेले आहेत। पण आपल्याला माहिती आहे, आपल्याला विश्वास आहे तो एकनाथ शिंदेवरती, आणि एकनाथ शिंदेच हे पूर्ण काम करू शकतात, यावर आपल्याला न्याय देऊ शकतात, आपल्या सर्व विद्यार्थ्यांना माहित आहे। कारण त्यांच्याशिवाय दुसरा कोणी, कारण त्यांच्याच काळात ही योजना आली तर मग न्याय ते देऊ शकतात असं सर्व विद्यार्थ्यांना विश्वास आहे। ते जर आता मुख्यमंत्री असते तर नक्कीच आपल्याला न्याय मिळाला असता। आतापर्यंत म्हणजे एवढे दिवस 17 दिवस 18 दिवस आपल्याला या आंदोलनाची वाट पाहावं लागली नसती, परंतु आपलं दुर्भाग्य आहे की ते मुख्यमंत्री नाही आहेत, ते उपमुख्यमंत्री आहेत। त्यांच्याकडे असणारा जो काही हे आहे म्हणजे काम आहे ते काम करण्यास लायक आहेत, परंतु उपमुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना ते काम कोणत्या पद्धतीने करायचं ते त्यांनाच माहिती आहे आणि ते नक्की काम करतील याच्यावर सुद्धा आपला सर्वांचा ठाम विश्वास आहे विद्यार्थी मित्रांनो। आता ज्या भेट झाल्या त्या भेटीतला नेमकं काय निष्पन्न होत आहे ते आपल्याला आज कळणार आहे आणि आज दिवसभरात ज्या काही चढाओढी होणार आहेत त्यावरती आपल्याला सर्वांनी लक्ष ठेवायचं आहे, कारण आज सुद्धा काही कोणतं तरी परिपत्रक किंवा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री ही आपल्याला गोड बातमी देणार आहेत, आनंदाची बातमी देणार आहे, एवढं नक्की विद्यार्थी मित्रांनो। कारण आता वेळ संपलेली आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे, कारण जी वेळ होती ती वेळ संपलेली आहे, विद्यार्थ्यांची गर्दी ओसरलेली आहे, बालाजी चाकूरकर एकटेच त्या ठिकाणी राहणार नाहीत हे सुद्धा आपल्याला माहिती आहे। म्हणून थोडा विचार करायला पाहिजे आणि यावरती आपण तुमचं काय मत असणार आहे ते सुद्धा स्पष्ट व्यक्त करा विद्यार्थी मित्रांनो। चुकीचं असेल तर चुकीचं सांगा, बरोबर असेल तर बरोबर सांगा। यानंतरची स्थिती काय होणार आहे, तुम्ही स्वतः प्रशिक्षणार्थी आहात, तुम्ही स्वतः व्हिडिओ बघत आहात, परंतु त्याच्यावरती तुमचं काय मत असणार आहे ते नक्कीच तुम्हाला स्वतः व्यक्त करायचं आहे की या पुढे तुम्हाला काय वाटते की दिशा काय असणार आहे, यासाठीच हे अपडेट बनवलं होतं।
हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि तुम्ही सुद्धा स्वतः कमेंट द्या, तुमचं स्वतःचं मत व्यक्त करा विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.